रामकृष्ण हरी. स्वर साधना संगीत विद्यालय केळगाव आळंदी या विद्यालयाच्या मार्फत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्याद्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये पहिली परीक्षा आहे प्रारंभिक, आणि प्रारंभिकला 7 राग आहेत आणि काही सरगम गीत आहेत. पुन्हा पुन्हा ऐकून सराव व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही मुद्दाम यूट्यूबला हे रेकॉर्ड करून टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. माझ्यासोबत परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत. आम्ही सर्वजण मिळून हे अलंकार, त्याच्यानंतर रागाचे बंदिश, सरगम गीत हे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुरुवातीला अलंकार पलटे. पहिल्या परीक्षेला आपण अलंकार पलटे निवडलेले 7. अलंकार म्हणजे काय माहिती आहे ना? तीन चार चार किंवा 5 स्वरांचे समूह करून आरोह अवरोहात नियमित गाणे याला अलंकार असे म्हणतात. माहिती आहे ना? पाठ झालं? सांग बरं. 3 4 4 5 समूहात आरोह अवरोह यामध्ये नियमित गाणे म्हटल्यास अलंकार. 3 3 4 4 स्वरांचे समूह करून, म्हणजे 2 2 स्वर, 3 3 स्वर, 4 4 स्वर, 5 5 स्वर असे समूह करून ते आरोह अवरोहामध्ये नियमित गाणे, म्हणजे आरोह अवरोह आरोह अवरोह असं करून गाणे, त्याला अलंकार म्हणतात. तर माझ्या मागे तुम्ही सर्वांनी ते अलंकार म्हणायचे, जेणेकरून तुम्हाला नंतर घरी सुद्धा ते माझ्या मागे म्हणून पाठ करायला चांगलं होईल. सुरुवातीला स्वर लावायचा. सा, पहिला अलंकार सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प म ग रे सा. दुसरा अलंकार 2 2 स्वरांचा. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा. सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. तिसरा अलंकार 3 3 स्वराचा. सा रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा. सा नि ध प ध प म प म ग म ग रे सा.
हाच अलंकार 3-3 स्वराचा आपल्याला सलग सुद्धा म्हणता येतो. आपण हा अलंकार सारे ग एक मात्रेचा पॉज दिला आणि म्हटला तर तो एका वेगळ्या तालात बसतो आणि आता सलग म्हणतो तो एक वेगळ्या तालात बसतो. आपण ते म्हणून घेऊ. सलग बघा. सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा. सा नि ध नि ध प ध प म ग ग रे सा. आता हे दोन्ही तुम्हाला पहिल्या परीक्षेला 3 ताल आहेत. कोणते कोणते कोण सांगता? सांग ते जवळ दे माईक माग. केरवा, दादरा आणि त्रिताल. तर हा अलंकार आपल्याला 2 तालामध्ये म्हणून दाखवता येतो. एक केरवा आणि दुसरा दादरा. तुम्ही अगोदर ताल तुमच्या हातावर मांडीवर हाताने दाखवायच्या बरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यात लावल तो केरवा ताल. धागे नती नक धीन धागे धागे नती नक 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. धागे नती नक धीन धा. लक्षात विसरायचं नाही. आता याच्यात आपल्याला सारे ग 3-3 स्वराचं म्हणायचं, परंतु ते 8 मात्र्याचा ताल आहे त्याच्यामुळं 3 आणि 3 6 होतात स्वर. मग एक स्वर आपल्याला पॉज करायचा आहे. म्हणजे सारे ग म्हणजे 1 2 3 4 असं करायचं आपल्याला. जमल ना सगळ्यांना? सोबत म्हणा माझ्या. तालात एक आवर्तन जाऊ द्या. एक आवर्तन. नती नक धी सारे ग रे ग म पा ध नि ध नि सा. सा नि ध प ध म ग रे सा. सारे ग
आता हा 3-3 स्वराचा अलंकार दादऱ्यामध्ये म्हणायचा आपल्याला. दादऱ्यामध्ये म्हणजे त्याला थांबायचं नाही. म्हणजे कसा सा रे ग रे ग म असेल. एक आवर्तन माझ्या मागे म्हणा. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध प ध प म प म ग रे सा. प म प ध नि सा सा नि ध. सा रे ग प ध. सा रे ग म ग म. सा रे ग. सा रे ग. असं एकच अलंकार 2 तालात म्हणून दाखवता येतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर विचारलं परीक्षकांनी की अलंकार तुम्हाला तालात म्हणता येतो का, तर काय करायचं? होच म्हणायचं. आणि कोणत्या तालात म्हटलं तर ते विचारतील दादरा, केरवा किंवा त्रिताल. त्रितालामध्ये अलंकार कोणता? पहिला दुसरा अलंकार त्रितालात बसतो. 16 त्रितालाची मात्रे किती? 16. आणि पहिला अलंकार सरळ आहे, दुसरा अलंकार सरळ आहे. तर आरोहात किती स्वर येतात? 8. आणि अवरोहात बरोबर 16 बसतात. एक आवर्तन जाऊ दे म्हणून दाखवा त्रितालच. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. समजला? नंतर दुसरा अलंकार जो सा सा रे रे, फक्त 2-2 म्हणायचे. एक आवर्तन जाऊ द्या बरोबर पकडा. धा दिन दिन धा तीन तीन ता. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. सा सा रे रे ग ग म म प प ध सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. छान, एकदम मस्त म्हटला. झाले. म्हणजे केरव्यात सुद्धा म्हटला, त्याच्यानंतर दादऱ्यातही म्हटला आणि त्रितालातही म्हटला. म्हणजे पहिल्या परीक्षेला तुम्हाला एवढं आलं तरी भरपूर आहे. लक्षात आलं? नंतर आपण आता चौथा अलंकार म्हणू. चौथ्या अलंकारामध्ये 4-4 स्वर. किती?
अगोदर माझ्यासोबत एक वेळेला म्हणायचं, माझ्या मागे, नंतर मग सोबत म्हणू. सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ग ग रे म ग रे सा. म्हणा. चार चार स्वर आहे. ग रे म ग चार चार स्वराचा अलंकार आहे. याच्यात सुद्धा ताल आपल्याला लावता येतो. 4 आणि 4 किती होतात? 8. आणि 8 मात्रेचा कोणता ताल आहे? किरव्यात बसतो. तीर्थालातही बसतो, किरव्यात समान समसंख्या आहे ना, त्याच्यात बसतो बरोबर. पण आपल्याला तेवढे सुरुवातीचे 3 आले, पुष्कळ झाले पहिल्या परीक्षेला. आणि दुसऱ्या परीक्षेला विचारलं, दुसऱ्या परीक्षेत बसले तर त्यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या परीक्षेत याचा वापर करायचा. आपण सांगू शकतो, कोणत्याही परीक्षेत सांगू शकतो. नंतर 5-5 स्वराचा अलंकार आहे. सारे सारे ग रे ग रे ग म ग म ग म प म प म प ध प ध प ध नि ध नि ध नि सा सा नि ध नि ध नि ध प ध प ध प म प म प म ग ग रे ग रे सा. म्हणा. जवळ घे. छान. माईकचे काम नाही, सगळ्यांचे आवाज खळे एकदम. नंतर 6वा अलंकार आहे एक स्वर सोडून. एक स्वर सोडून. सा ग रे म ग प म ध प नि ध सा सा ध नि प ध म प ग म रे ग सा. म्हणा. छान. आता हा जरा अवघड आहे, हा म्हणून दाखवायचा. म्हण. साम हा 2 स्वर सोडून आहे, आपल्याला 1 स्वर सोडून म्हणायचा. 1 स्वर सोडून. हा.
स्वर लावायचे, स्वर लागला पाहिजे चांगला. स्वर लागला नाही, हा व्यवस्थित स्वर लागला पाहिजे. हे जोड दे. हा एक स्वर सोडू नये. मग असे आपल्याला एक स्वर सोडून, दोन स्वर सोडून म्हणता आले, स्वर लावता आले पाहिजे. सराव करायचा चांगला. आणि शेवटचा अलंकार आहे आरोह अवरोह आरोह अवरोह, आरोह अवरोह आरोह अवरोह. असं एक एक स्वर पुढे यायचं आणि एक एक स्वर मागे यायचं. पुन्हा पहिल्या स्वरावर बघा. सा सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, सा रे ग म प ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता हा झाला आरोह. अवरोह कसा? वरून खाली यायचं, वरचं सा. सा सा नि सा, सा नि ध नि सा, सा नि ध प ध नि सा, सा नि ध प म प ध नि सा, सा नि ध प म ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा. मग याच्यानं काय होतं की आपल्याला पुढे रागामध्ये जे गाणं म्हणायचं असतं ते वर स्वर जातात, पुन्हा खाली येतात, वर स्वर जातात, पुन्हा खाली येतात. त्याचा सराव या अलंकाराने छान होतो. तुम्ही सगळे म्हणून दाखवा. सा रे सा, आरोह झाला. आता अवरोह.
एकदम मस्तपैकी छान झालं. हे परीक्षेपुरतं नाही करायचं, हे गायनात नेहमी कामी येतं. त्याच्यामुळं कायम ध्यानात पाहिजे आणि याचा खूप सराव करा. जेव्हाही घरी हार्मोनियम जर असेल, जेव्हाही हार्मोनियम घेते ना तेव्हा या स्वरांचा सराव करायचा. पुढे पुढे तुम्हाला हार्मोनियमची साथ नाही घेता येणार. तिसऱ्या परीक्षेपासून पुढे हार्मोनियमची साथ घेता येत नाही. त्यावेळेला मग एका स्वरावर सगळे स्वर आपल्याला म्हणता आले पाहिजे. कारण आधारानं कोणी थांबतं, पण बगर आधारानं थांबता आलं पाहिजे. आधारानं थांबलं तर ते लहान लेकरू असतं, त्याला चालता नाही येतं. आधार सोडला की ते चालत नाही. आणि आधार त्याने नाही घेतला म्हणजे ते चालायला लागला असं म्हणतो आपण. म्हणून आधार न घेता, पेटीचा आधार न घेता स्वर म्हणण्याची प्रक्रिया तिसऱ्या परीक्षेपासून पुढे आहे. तोपर्यंत पेटी आपण वापरतो, पण त्याच्या आधी सुद्धा आपल्याला ते म्हणता आलं पाहिजे. हे 7 अलंकार पहिल्या परीक्षेला भरपूर झालेत. एवढे करून ठेवलेत तर तुम्हाला परीक्षकाने 2 स्वराचा, 3 स्वराचा, 4 स्वराचा, 5 स्वराचा अलंकार म्हणा आज सांगितलं तर तो म्हणायचा, यातला कोणताही म्हणायचा. त्याच्यानंतर अलंकाराच्या बाबतीत अजून एक लक्षात घ्यायचं की रागाच्या स्वरात अलंकार बनवणे. हे अलंकार रागाच्या स्वरामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ भूपाली राग आहे आणि 3-3 स्वराचा अलंकार बनवा असं म्हटलं तर मग कसं म्हणायचा? भूपाली रागाचा स्वर काय? सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. हा 3-3 स्वराचा म्हणायचा आहे. सा रे ग प ध प ध सा, सा ध प ध प ग रे सा. हुशार आहे तुम्ही सगळे, ताबडतोब. आता कुठलंही असं 4 स्वराचं म्हणायला सांगितलं तरी आता भूपालीचा 4 स्वराचा म्हणायचा. 4-4 घ्यायचे फक्त. जिथपर्यंत गेलं तिथपर्यंत तुम्ही मागे फिरायचं पुन्हा. सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. काय अवघड वाटतं का म्हणायला? आपल्याला काय वाटेल की आम्हाला शिकवलं नाही, तसं काय म्हणणार नाही. जमवायचंय कोणत्या रागातलं म्हणून. मग 3-3 स्वराचं आपल्याला काफी रागामध्ये म्हणायला सांगितलं तर काफी रागात स्वर काय? सा रे ग म प द नि सा, सा नि ध प म ग रे सा. झाला पहिला अलंकार झाला. संपूर्ण वर्गीय राग असल्यामुळे पहिला अलंकार झाला ना. पण तिसरा म्हणायचा तर कोणती काळजी घ्यावी लागते आपल्याला? शुद्ध स्वराचे अलंकार म्हणायची सेवा असते. हा, तो ग आणि नी कोमल करता आला पाहिजे. तो जर कोमल नाही केला तर ते शुद्ध स्वराचीच होतात. म्हणून सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. झालं काफी रागातले 3-3 स्वराचा अलंकार. म्हणा बरं. सा रे ग म, सा नि ध प म ग रे सा. छान, मस्तपैकी. एवढा अभ्यास तुम्ही केलात ना अलंकाराच्या बाबतीत तर अलंकार तुम्ही कुठेही चुकणार नाही. या ठिकाणी आपण हा आजचा अलंकाराचा पाठ थांबवू. रामकृष्ण हरी.